नमस्कार. मी विद्या पाटील. माझी साधी रेसिपी मी टाकत असते कमीत कमी साहित्यामध्ये. आता उपवासाचे दिवस आहेत आणि बाजारात रताळे खूप पडतात. तर उपवासासाठी मी दाखवत नाही, पण नेहमी नाश्त्याला खायला एक पदार्थ दाखवते. हे लागणारे साहित्य दाखवते. रताळे, लाल तिखट, मीठ आणि हिंग, थोडंसं रवा, मैदा, बेसन पीठ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. तर रताळे काय केले मी, कुकरला एक शिट्टी काढून घेतले. ह्याच्यात मिरची, कोथिंबीर आणि लाल तिखट घातलेलं आहे. हे असं बटाटे वड्यासारखंच होते. बटाटे वडा मी म्हणते, पण हा बटाटा वडा नाही आहे. रताळे सध्याला जास्त आहेत ना, ज्यांना गोड नको आहे त्यांच्यासाठी हा पदार्थ. करून बघा, ट्राय करून. मी काय मोजत नाही जास्त. रवा आहे, बेसन पीठ थोडं टाकले, तांदूळ पीठ टाकलेलं नाही आहे, थोडंसं 1 चमचा मैदा टाकले. तर हा असं आपण करून घेतो आहे बटाट्या वड्याला, गोल असं गोळा, तो तर त्याच्यात बुडवायचा आणि तळायचा. आणि चव बघितलं तर छान लागते. मिरची, तिखट वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे. आणखीन एक ह्याच्यातले टिप सांगते. तुमचं हे डोसा पीठ राहतं, इडली पीठ राहते, तेव्हासुद्धा तुम्ही करू शकताय. उरतं काही वेळा, दुसऱ्या दिवशी इडली नको वाटते, मग तेव्हा करू शकताय तुम्ही. भजी वगैरे करतो ना, तसं मिरची वगैरे घालून तुम्ही करू शकता. आलं, लसूण ह्या इतर गोष्टी मी काय फार वेळ घालवत नाही याच्यामध्ये. थोडं बदल रताळा वापरला जातो. पुढची रेसिपी गूळ घालून स्मॅश करून रताळ्याची पोळी दाखवणार, पुरणपोळीसारखं. आता तुम्हाला उपवासा दिवशी रोज गोड वगैरे लागतं ना, तर करू शकताय. होत आले, तळून झालं की दाखवते. आवडीप्रमाणे सॉस बरोबर वगैरे देऊ शकता. माझं सगळं आहे, फार काय इतर गोष्टी वापरत नाही. काय आपण करताना ट्राय केलं की नाही, आपोआपच सुचतात हे पदार्थ. अगदी मग लाल ब्राऊन होईपर्यंत तळायचं. तर एकच शिट्टी काढायची, आणि तो जर अगदी कमी शिट्टी काढला तर तुम्ही किस तो फोडणी ते करतात ना रताळ्याचा किस, तो करू शकताय. जास्त शिजलं की वडे करायचे. मी फक्त मिरची, कोथिंबीर, थोडं जिरे पावडर, हिंग असं टाकलं. भजीप्रमाणे सॉस बरोबर खायचं. रताळ्याचे बटाटे वडे उपासाचे नव्हे. मी आणखीन करते, थोडं माझं इथं पुरण राहिले. तुम्ही याच्यात कॉर्न वगैरे, स्वीट कॉर्न वगैरे वापरू शकताय, आपल्या आवडीवर अवलंबून आहे. स्वीट कॉर्न स्मॅश करून घालू शकता. इडली पीठ नसेल तर थोडंसं दह्यामध्ये रवा, मैदा, बेसन पीठ करून टाका. चेंज दुपारच्या ह्याच्यामध्ये, सकाळच्या नाश्त्याला सॉस बरोबर. आज गाणं नाही आहे ना, मोठं रेसिपी नाही आहे, नाहीतर भजन चालू असते माझं. नवरात्राचे आम्ही देवीचे भजन चालू आहे आमचं, आणि मी इथे टाकणार आहे यूट्यूबला. सगळ्यांनी तेव्हा लाईक करा, या रेसिपी करून बघा, शेअर करा, आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळेल. काय ना, जेवढं फ्रेश होतो, जेवढं काय काय नवीन गोष्टी करतो, तेव्हा आपल्याला नवीन नवीन म्हणजे फ्रेश वाटत लागते. वय विसरून आपण करायचं नवीन त्यामध्ये. एखाद दुसरी ओळ म्हणायला काय हरकत नाही, भजन म्हणते, मान्य करा तुम्ही.
लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी साखरे चारवा लहानपण देगा देवा. धन्यवाद सर्वांना. मी ट्राय करत असते, ती रेसिपी टाकत असते. थोडंफार चुकत असेल तर मान्य करा तुम्ही.